नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आज आपण क्षारयुक्त किंवा खाऱ्या पाण्याने स्टीलच्या नळांना किंवा तुटींना किचनमध्ये आपले जे तुटी किंवा नळ बसवलेले असतात किंवा बाथरूममध्ये टॉयलेट बाथरूममध्ये आणि क्षारयुक्त पाण्याने किंवा खाऱ्या पाण्याने याला भरपूर असे डाग पडतात आणि हे खाऱ्या पाण्याचे डाग सहजासहजी निघत नाही। तर यासाठी किंवा हे डाग निघण्यासाठी मी काय वस्तू वापरते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं पाहू शकता हे आहे स्टीलची नळं आणि त्याला इतके डाग पडलेले आहेत आणि हे खूप जुने डाग आहेत। म्हणजे आठवड्यातून मी एकदा तरी ज्या वस्तूने साफ करते, ज्या स्वच्छ करते ही नळं, ते वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर इथं पाहू शकता भरपूर असे डाग आहे, बघून घेऊ शकता तुम्ही। आता हे डाग इतके स्वच्छ आपण करूया की असं वाटेल की ही नळं आज नवीन आणलेले आहेत, अगदी असे नव्यासारखे ही नळं चमकून निघतात। तर त्यासाठी काय वस्तू पाहिजे, घरातीलच वस्तू एक वाटी मी इथं घेतलेलं आहे। त्यानंतर या वाटीमध्ये मी 2 चमचे लिंबू सत्व घेतलेलं आहे, सायट्रिक ॲसिड। आणि जर तुम्हाला लिंबू सत्व किंवा सायट्रिक ॲसिड वापरण्याची ॲलर्जी असेल ना, तर तुम्ही याच्याऐवजी आपलं जे लिंबू असतं घरामध्ये ते लिंबूसुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, जेवढं पाणी मला साफ करण्यासाठी पाहिजे तेवढं पाणी मी इथं घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपला फक्त घरातीलच खाण्याचा सोडा घेतलेला आहे 1 चमचा आणि बघा असं मिक्स करून घेतलेला आहे। सोडा टाकल्यानंतर बघू शकता छान असं याला फेस आलेला आहे। आता काय करणार आहोत, हे मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने। आता इथं बघू शकता बऱ्याच जणांना लिंबू सत्व वापरताना हाताला ॲलर्जी होते किंवा खूप हाताला चुणचुण होते। तर त्यासाठी काय करायचं आहे, हातामध्ये असा जो सॉक्स भेटतो वॉटरप्रूफ तो घ्यायचा आहे, तो घालायचा आहे हातामध्ये किंवा हँड ग्लव्ज म्हणतात ते सुद्धा तुम्ही वापरलं ना, असं घासताना नळ वगैरे तोटी वगैरे तर तुम्ही वापरू शकता। कारण जर तुम्हाला लिंबू सत्व सायट्रिक ॲसिड वापरल्याने हातांना पायांना ॲलर्जी होत असेल तर तुम्ही हमखास वापरा किंवा तुम्ही याच्याऐवजी लिंबू वापरला घरातील तरीही चालेल, फरक एवढाच होईल। तर इथं बघू शकता मी स्क्रबर घेतलंय, स्क्रबर त्या पाण्यामध्ये मी जे वाटेमध्ये आपण पाणी बनवलंय त्या पाण्यामध्ये हे स्क्रबर मी असं बुडवून घेतलंय आणि पूर्ण असं नळाची तोटी आणि जो वरचा भाग आहे नळाचा पूर्ण असं मी त्याच याने स्वच्छ करत आहे। तर इथं बघू शकता फक्त आपण 2 वस्तू वापरलेल्या आहे घरातच उपलब्ध असलेल्या आणि त्यामुळे बघू शकता अगदी नव्यासारखा नळ चमकत आहे आणि खाऱ्या पाण्याचे डाग तर बघू शकता अगदी सहज निघलेले आहेत। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की खाऱ्या पाण्याचे डाग सहज निघत नाही, पण तुम्ही ह्या 2 वस्तू वापरून बघा आणि स्वतः वापरून बघा तुम्ही पण ह्या नळांना किंवा तुमच्या घरातील नळांना वापरून बघा आणि तेव्हा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर इथं बघू शकता फरक तुम्ही, मी हे स्वच्छ धुवून काढली ही नळं अगदी 2 मिनिटात फक्त हे साफ करण्यासाठी फक्त स्क्रबर मी घासून काढली ही नळं। आणि अशाच पद्धतीने तुम्ही किचनमध्ये जर नळं बसवलेले असतील किंवा बाथरूममध्ये टॉयलेट बाथरूममध्ये जर तुमचे हे नळ असतील तर प्रत्येक स्टीलचे नळ तुम्ही ह्याच पाण्याने स्वच्छ करू शकता। तुम्ही फरक पाहू शकता की आधीचा नळ कसा होता, त्याला कितीतरी खाऱ्या पाण्याचे क्षारयुक्त पाण्याचे डाग पडलेले होते आणि आता हे डाग संपूर्ण असं निघून गेले आहे। नळ इतका छान दिसतोय की असं वाटतं की आत्ताच नवीनच बसवलेला आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये नळामधील फरक। तर तुम्ही पण हा उपाय घरी नक्की करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना देखील तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या ट्रिक बघायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।